आपण सगळ्यांनी बघितलं झालेली मारामारी जी झाली त्याच्यात पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ता भिडले। त्याच्यातला जो एक माणूस होता ऋषिकेश टकले नावाचा, अट्टल गुन्हेगार आहे, एमपीडीएच्या केसेस आहेत त्याच्यावर, असं जेव्हा ऐकतो त्याला अटक होते आणि अटकेतनं सुटल्यानंतर तो मिरवणूक काढतो। त्या मिरवणुकीचे जेव्हा मी व्हिडिओ बघते तेव्हा संताप होतो आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेतल्या प्रत्येक माणसाची स्थिती माझ्याच सारखी असेल। प्रत्येकाला खूप वाईट वाटत असेल की हे राजकारण आता कोणाच्या हातात आहे, कोण आहेत ही गुंड, कोण आहेत ही मवाली माणसं, कोण आहेत हे सगळे, यांना राजकारणी म्हणता येत नाहीत। हे कुठच्याही देश सेवा करायला आले नाही आहेत, लोकांची सेवा करायला आले नाही आहेत, ते लोकप्रतिनिधी तर मुळीच नाही आहेत। तर या सगळ्यांवर आता आपण पुढे जाऊ। त्यानंतर आज माणिकराव कोकाटे त्यांचा काल परवा ती आपण रमी खेळतानाची दृश्य बघितली आणि त्याच्यानंतर आज झालेली त्यांची पत्रकार परिषद बघितली। प होत होतं त्या माणसाचं, त्यांना धड बोलताही येत नव्हतं। आधी त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर काय सांगितला, मग माझं काही ऑनलाईन असलं तर मोबाईल नंबर द्यावा लागतो, मग माझा बँक अकाउंट नंबरचे डिटेल पण मी देतो, त्याची चौकशी करा। मी माझ्या अख्ख्या आयुष्यात कधीही ऑनलाईन रमी खेळलेलो नाहीये वगैरे वगैरे। ते बोलताना सुद्धा जो कॉन्फिडन्स लागतो माणसामध्ये तो त्यांच्यात नव्हता। सुरुवातीला त्यांनी पत्रकार परिषदेत सुरुवात अशी केली जसं काही यांना भारच शेतकऱ्यांचा कळवळ आहे आणि अचानकपणे त्यांनी ती पत्रकार परिषद त्या शेतकऱ्यांसाठी घेतली असं दाखवायला सुरुवात केल्यानंतर पत्रकारांनी त्यांचा कार्यक्रम केला। त्यांना इतके पॉइंटेड प्रश्न विचारले, त्याच्यावर त्यांच्याकडे उत्तरं नव्हती आणि त्याच्यात ते म्हणतात की मी नेहमीप्रमाणे तुमच्यावर मी डिफेमेशन केसेस करीन, अमुकांवर मी डिफेमेशन केसेस करेन, मी तर ते फक्त काहीतरी दुसरं करत होतो, त्याच्यात तो व्हिडिओ आला, अमुक तमुक। आणि याचा निषेध करायला जेव्हा काही माणसं सुनील तटकरेंच्या इथे गेली आणि त्यांनी तिथे एक पत्त्याचे कॅट टाकले, तर त्याच्यावर त्या सूरज चव्हाणांनी जाऊन त्या छावा का कुठली संघटना आहे त्याच्या लोकांना त्यांना बेदम मारलं आणि त्यांच्यावर जे सेक्शन लागलेत अतिशय गंभीर, त्या 11 जणांवर सेक्शन्स लागलेत आणि ते पण 1-2 नाही 8। आणि हे 8 सेक्शन्स लागलेले असताना सुद्धा म्हणजे दुखापत करणं, जीवे मारण्याची धमकी देणं, हे सगळे सेक्शन लागून सुद्धा त्यांना आज तगायत अटक झाली नाहीये। त्या सूरज चव्हाणांनी फक्त राजीनामा दिला त्यांच्या एका पदाचा, त्या महाराष्ट्र युवक कल्याण मंडळाचा अजूनही त्यांनी राजीनामा दिलेला नाही आणि राजीनामे सोडा, आता यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आज मुख्यमंत्र्यांचा आणि अजित पवारांचा वाढदिवस आहे असंही कळतंय, तर मला त्यांना सांगायचंय आता महाराष्ट्र तुमचं हे सगळं